अनेक परीक्षांमध्ये बुद्धिमत्तेमध्ये विचारला जाणारा प्रश्न, हस्तांदोलनांची संख्या किती, सामन्यांची संख्या किती, बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडांची संख्या किती, पाहूया. कार्यक्रमात एकत्र आलेल्या 5 मुलांनी एकमेकांशी एकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती हस्तांदोलन होतील? कशी काढायची हस्तांदोलन? आधी प्रत्यक्ष काढून पाहू, नंतर सूत्र पाहू. 5 मुले आहेत. पहिल्याला इतर चौघांशी हस्तांदोलन करावं लागेल. दुसरा जो आहे त्याला फक्त राहिलेल्या तिघांशी हस्तांदोलन करावं लागेल, पहिल्याशी झालेला आहे. तिसरा जो आहे त्याला फक्त दोघांशी करावं लागेल, कारण आधीच्या दोघांशी झालेला आहे. चौथा जो आहे त्याला फक्त एकाशी हस्तांदोलन करावं लागेल, आधी 86 झालेला आहे. आणि 5वा जो आहे त्याला करावंच लागणार नाही, त्याचं ऑलरेडी सगळ्यांशी हस्तांदोलन झालेलं असणार आहे. हस्तांदोलनांची संख्या 4 + 3 + 2 + 1 म्हणजेच 10 होते. पाहूया याला शॉर्टकट ट्रिक. एकूण हस्तांदोलन बरोबर n × n-1/2. n म्हणजेच काय आहे? मुलांची संख्या. तर इथं होणारे 5 × 5 + 1/2 म्हणजेच 5 × 4/2 म्हणजेच 20/2 म्हणजे हस्तांदोलन होणारे 10. पुढे पहा. आणि हे हस्तांदोलनांचं सूत्र फक्त हस्तांदोलनांनाच चालतं असं नाही, तर सामन्यांची संख्या काढण्यासाठी, एक रेषेबिंदू एकमेकांना जोडणाऱ्या रेषाखंडांची संख्या काढण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. थोडक्यात ते सूत्र काय आहे? तर संख्या गुणिले त्या संख्येच्या आधीची संख्या भागिले 2. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.